कंत्राटदारांनी चुकीची कामं केली तर काळ्या यादीत टाकणार नांदेडमध्ये अजित पवारांचा इशारा। तसेच विकास करताना क्वालिटी द्या आणि पैसे कमवून चांगलं काम करा, अजित पवारांचं कंत्राटदारांना आवाहन। अनुसूचित जाती जमाती आयोगाकडून खोक्याच्या घराची पाहणी आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांच्याकडून पाहणी करण्यात आली आहे। सार्वजनिक बांधकाम कार्यालयात कामकाजाबद्दल फीडबॅक क्यूआर प्रणाली कार्यान्वित, तर राज्यात पहिल्यांदा कणकवली तालुक्यामध्ये कार्यान्वित। लातूर महानगरपालिकेकडे तहसील कार्यालयाचा अकृषी कर थकला तर 2,36,00,000 रुपये थकीत असल्याने गाळेधारकांना पाठवल्या नोटीस। कानडी आंब्याच्या आक्रमणामुळे कोकणी हापूस संकटात, कर्नाटकी आंब्याची हापूस आंबा म्हणून विक्रीत, आंबा उत्पादक संघाची पणन विभागाकडे तक्रार। जालन्यात व्यावसायिक कामांसाठी घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्या 13 हॉटेल चालकांवर कारवाई, तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागानं केली कारवाई। बंगळुरूमध्ये पडला मुसळधार पाऊस, अचानक गारांसह मुसळधार पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत। अमेरिकेत 2 भारतीयांची निर्गुण हत्या, भारतीय वंशाचे प्रदीप पटेल आणि त्यांच्या मुलीची हत्या, तर या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे। लंडनमधील वीज केंद्राला आग, आगीमुळे रद्द विमान सेवा। खरं तर रद्द झाल्याने लाखो प्रवासी अडकले। या घटनेत 5,000हून अधिक घरांची वीज पुरवठा खंडित करण्यात आली आहे। साताऱ्यात वाढत्या उन्हामुळे टोमॅटोचे दर घसरले, उत्पादनाचा खर्च देखील निघत नसल्याचं शेतकऱ्यांनी खंत व्यक्त केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।